आज आपण आपल्या केळी पिकाला बेस डोस करणार आहोत। आज आपल्या पिकाला जवळपास 3.25 महिने झालेले आहेत। त्यासाठी आपण बेस डोस करत आहोत। बेस डोस करत असताना काय करायचं असतं, बेस डोस मध्ये काय पाहिजे तर बेस डोस मध्ये NPK चे योग्य प्रमाण, त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य व सूक्ष्म अन्नद्रव्य व जमिनीची सुपीकता वाढवणारे घटक वापरले पाहिजे तरच त्या ठिकाणी तुमच्या केळी पिकाला असेल किंवा तुमच्या कोणत्याही पिकाला त्याचा फायदा होणार आहे। तर आपण बेस डोस टाकत असताना काय घेतलेलं आहे बघा, हा डोस आपला प्रति एकर आहे। त्यासाठी आपण 4 पिशव्या युरियाच्या घेतल्या, त्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्याच्या 2 बॅग आहेत, त्यासोबत 9-24-24 ची एक बॅग आहे। MOP पोटॅश घेत असताना तुम्हाला हे पांढरं पोटॅश घ्यायचं आहे। तुम्ही गोळी पोटॅश घेऊ नका। तुम्हाला केळीसाठी जर वापरत असाल तर तुम्ही 100% MOP वापरा, तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे। त्यासोबतच आपण अजून घेतलेला आहे सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच आपलं SSP घेत जावा। SSP असेल तर तुमच्या जमिनीत सुपीकता वाढणार आहे, तुमच्या जमिनीचा pH सुद्धा मेंटेन होणार आहे, त्यासोबतच फॉस्फरसचं प्रमाण तुमच्या जमिनीत वाढणार आहे। पण सूक्ष्म अन्नद्रव्य पण घेतलेले आहेत। सूक्ष्म अन्नद्रव्य घेणं गरजेचं असतं, कारण जी काही डिफिशियन्सी तुमच्या पिकाला आहे ती त्यामध्ये भरून निघणार आहे। बेस डोसचा फायदा असा असतो की तुमच्या पिकाची वाढ जोरात चालू राहते, ती वाढ कंटिन्यू चालू राहते, त्यासोबत तुमच्या मुळ्यांची सुद्धा वाढ जोरात होते। जी काही डिफिशियन्सी आहे ती निघून जाणार आहे। आपला बेस डोस तिसरा बेस डोस आहे। या आधीचा डोस तुम्हाला 2 मी सांगितले, तर त्या डोसचा फायदा काय असतो की बेस डोस हा दीर्घकाळ चालतो। तुम्ही जी काही विद्राव्य खतं देता ती जास्तीत जास्त 5 ते 6 दिवस कार्य करतात, पण हा बेस डोस तुमचा 3 महिने 3.5 महिने काम करणार आहे। त्यामुळे तुमच्या पिकाची वाढ जोरात राहणार आहे। तुम्हाला जर बेस डोस पाहिला असेल तर कमेंटमध्ये बेस डोस टाईप करा। मी तुम्हाला बेस डोस देत आहे। माहिती आवडल्यास तर आमच्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।